नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे एकदम टेस्टी पेपर डोसा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पेपर डोसा तयार करण्यासाठी येथे मी 1 ग्लास तांदूळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हा हरभरा डाळ पाव वाटी घेतला आहे. हा उडीद डाळ अर्धी वाटी घेतलेला आहे. तांदूळ 1 वाटी. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. हा बघा, अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. पेपर डोसा हा एकदम पातळ व कुरकुरीत असा असतो. त्यासाठी सर्व प्रोसेस व्यवस्थित आपण करून घ्यायचा आहे. मगच आपला पेपर डोसा एकदम पातळ व कुरकुरीत खमंग टेस्टी होतो. येथे मी एक पातेले घेतलेला आहे. त्यामध्ये हा तांदूळ ओतायचा, हा उडीद डाळ पण ओतायचा, हा हरभरा डाळ पण आपण घेतलेला ओतायचा. तिन्ही असा एकत्र करून घ्यायचा. हा बघ, अशा प्रकारे. मग आता स्वच्छ पाण्याने 2 वेळा व्यवस्थित चांगला धुवून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असा चांगला धुवायचा. हा बघा, अशा प्रकारे चांगला असा व्यवस्थित धुवायचा. 2 वेळा धुवायचा. पाणी थोडासा जास्तच घालायचा. हा तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ असा हा मिक्स केलेला धुतलेला हा पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. हा बघा, मी ताटामध्ये काढून घेतला आहे. परत पाणी घालायचा. व्यवस्थित परत एकदा धुवून घ्यायचा. असा 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा. आता हा सर्व तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ मिक्स केलेला मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. पाणी सर्व काढून घ्यायचा. मग आता परत यामध्ये स्वच्छ पाणी घालायचा. हा बघा, धुतल्यावर एकदम चकचकीत असा हा सर्व तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ दिसत आहे. यामध्ये आता पाणी घालायचा. थोडासा जास्तच घालायचा. तो भिजल्यावर एकदम पाणी असा शोषून घेतो. मोठ्या भांड्यामध्येच भिजवायचा. पेपर डोसेचा हा सर्व भिजवून घेतलेलं साहित्य तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ असा स्वच्छ पाण्याने धुवून भिजवून घ्यायचा. मग आता 4 तासासाठी भिजायला ठेवायचा. त्यावर असा झाकण लावायचा, झाकण ठेवायचा. मग 4 तास चांगला भिजवून घ्यायचा. तर हे तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ मी 4 तास भिजवून घेतलेला आहे. आता मिक्सरमधून रुबून घ्यायचा. असा रुबून घ्यायचा की एकदम स्मूथ म्हणजे एकदम सॉफ्ट असा पीठ व्हायला हवा. तरच आपला पेपर डोसा हा चांगला असा कुरकुरीत व एकदम सॉफ्ट असा पातळ होऊ शकतो. हा बघा, हा सर्व साहित्य एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे. तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ. हा बघा, आता यामधले पाणी काढून घ्यायचा. सर्व पाणी काढून घ्यायचा. त्याच पाण्यामध्ये रुबायचं नाही. दुसरी पाणी घालून रुबायचा. भिजवलेल्या पिठातील पाणी काढून घ्यायचा. मग आता थोडे थोडे हे सर्व साहित्य या भांड्यामध्ये घालायचा. तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ हा भिजवलेला सर्व हा मिश्रण. हा बघा, साहित्य सर्व हे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. हा भिजवून घेतलेला आपण तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ हा बघा, अशा प्रकारे मी घातला आहे. हा बघा, अशा प्रकारे मी आता घालत आहे. एकदम चांगल्या प्रकारे तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ भिजलेला आहे. इतका घालायचा. हा बघा प्रमाण. आता यामध्ये थोडेसे पाणी घालायचा. साधारण
एक अर्धा ग्लास पाणी घालायचा. मग चांगला असा बारीक रुबून घ्यायचा. हा बघा, अर्धा ग्लास पाणी घालून चांगला व्यवस्थित रुबून घ्यायचा, बारीक असा रुबून घ्यायचा. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व मिश्रण घातलेलं आहे, त्याला झाकण लावून व्यवस्थित चांगला बारीक करून घ्यायचा. हा बघा, मी मिक्सर चालू करत आहे. थोडासा बंद चालू करत प्रथम बारीक करून घ्यायचा. मग दुसऱ्या स्टेजवर थोडासा बंद चालू करत असा बारीक करून घ्यायचा. तिसऱ्या स्टेजवर एकदा बारीक करायचा, मग बंद करायचा. हा बघा, एकदम बारीक असा हा पेस्ट तयार झालेला आहे, तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ याचा. हा बघा, एकदम हा पीठ पेपर डोशासाठीचा चांगला असा तयार झालेला आहे. एकदम बारीक असा हा पीठ तयार झालेला आहे, बारीक पेस्ट स्मूथ असा. असाच सर्व मी भिजवलेला हा तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ त्याचे सर्व हे मिश्रण बारीक करून घेणार आहे. आता घेतलेला हा एका पातेल्यात काढलेला आहे. हा बघा, आता परत एकदा घालून असाच बारीक करून घ्यायचा. पहिल्याप्रमाणेच हे सर्व भिजवलेलं साहित्य. हां बघा, अशा प्रकारे मी आता दुसऱ्यांदा घालत आहे. परत अर्धा ग्लास पाणी घालायचा. पहिल्याप्रमाणेच असा 3 स्टेजमध्ये डुबून घ्यायचा. म्हणजे पहिल्यांदा बंद चालू करायचा, दुसऱ्यांदा पण बंद चालू करून असा रुबून घ्यायचा. तिसऱ्या वेळेस थोडासा एकदा केला तरी चालेल. बारीक झालेला नसेल तर परत थोडासा बारीक करून घ्यायचा. हां बघा, म्हणजे बारीक होईस्तोपर्यंत चांगला असा मिक्सरमधून रुबून घ्यायचा. हा बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता मी हा दुसरा स्टेजचा पण रुबून घेतलेला आहे. हा बघा, रुबलेला सर्व पीठ मी याच पातेल्यात काढत आहे. पहिला ज्यामध्ये ओतला होता त्यामध्येच. हा बघा, अशा प्रकारे मी सर्व हे साहित्य भिजवलेला रुबून घेते. हे बघा, हे सर्व पीठ एकदम चांगल्या प्रकारे मी रुबून घेतलेला आहे, स्मूथ बारीक असा. हा बघा, एकदम असा पीठ तयार व्हायला हवा, मगच आपला पेपर डोसा कुरकुरीत चांगला असा पातळ छान रंग आलेला चविष्ट तयार होतो. हा बघा, आता सर्व तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ जो भिजवलेला होता तो मी रुबून घेतला आहे. हा बघा, असा पीठ सर्व तयार झालेला आहे. आता हा पीठ पण 4 तास भिजायला ठेवायचा. वर झाकण ठेवायचा. मग 4 तास हा पीठ पण चांगला भिजवून घ्यायचा. हा बघा, या पिठावर आता मी एक झाकण ठेवते, मग 4 तास भिजवून घेते. हे पीठ पण 4 तास भिजवून घ्यायचा व्यवस्थित चांगला. हा बघा, 4 तास मी भिजवून घेतलेला आहे. आता हा पीठ एकदम चांगला असा तयार झालेला आहे पेपर डोसा करण्यासाठी. हा बघा, एकदम स्मूथ असा हा पीठ तयार झालेला आहे, हलका दिसत आहे. या पिठामध्ये म्हणजे पेपर डोश्याच्या या पिठामध्ये आपण रुबून घेतलेल्या त्यामध्ये अर्धा वाटी बेसन घालायचा. हा बघा, इथे मी अर्धा वाटी बेसन घालत आहे. बेसन घातल्याने आपल्या पेपर डोशाला एकदम चांगला चव येतो व रंग पण छान येतो. हा बघा, असा घालून चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हा बेसन आपण
असा रुबून घेतल्यावरच घालायचा. चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा बघा आता चांगला असा मिक्स केलेला आहे. हा आता पेपर डोसा करण्यासाठी पीठ तयार झालेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे असा पीठ तयार झाला आहे. मीठ घालायचा चवीनुसार. आता येथे मी अर्धा चमचा होईल इतका मीठ घातलेला आहे. चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे मी मिक्स केलेला आहे. आता या पिठामध्ये अजून थोडासा पाणी घालायचा. थोडंसं म्हणजे अर्धी वाटी होईल इतका पाणी घालायचा व चांगला असा मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे थोडासा पेपर डोशाला असा थोडासा पातळ असा पीठ तयार करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे इतका असा हा पीठ पेपर डोशासाठी तयार करून घ्यायचा. हा बघा पाणी घातल्यावर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे हा पेपर डोशाचा पीठ आता तयार आहे. आता पेपर डोसा आपण तयार करून घेणार आहोत. हा बघा पीठ तर छान तयार झालेला आहे. आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे. तो आयरन तवा आहे म्हणजेच लोखंडाचा तवा आहे. माझ्याकडे पॅन आहे डोशाचा, पण मी जास्तीत जास्त असा या तव्यावरच डोसा करते. या तव्यावरचा डोसा एकदम खमंग टेस्टी लागतो. चव छान लागते म्हणून मी या लोखंडाच्या तव्यावरच डोसा सहसा करत असते. हा बघा आता मी हा तवा गरम करण्यास ठेवलेला आहे. तवा आता चांगला गरम झालेला आहे. आता आपण पेपर डोसा तयार करून घेणार आहोत. पीठ चांगला भिजलेला आहे. पेपर डोसा चांगलाच तयार होणार. हा बघा आता या तव्यावर आता थोडासा तेल लावून घ्यायचा. हा बघा अर्धा चमचा होईल इतका तेल असा पसरून घ्यायचा चांगला. आता या तव्यावर पीठ घालायचा. हा बघा आता मी अशा प्रकारे पीठ घालत आहे. पीठ कसाही पडू दे, नंतर आपण हा चांगला असा पसरून घ्यायचा मोठ्या चमच्याने, पळीने म्हणजे. हा बघा अशा प्रकारे किंवा वाटीने पण तुम्ही असा पीठ घालून असा पसरवून घेऊ शकता. हा बघा आता मी अशा प्रकारे हा पेपर डोसा तयार करून घेतलेला आहे. पहिला पेपर डोसा तव्यावर हा असा पेपर डोसा तयार करून घेतल्यानंतर परत यावर असा एक ताट झाकायचा. हा बघा अशा प्रकारे हा पेपर डोसा चांगला भाजून घ्यायचा. स्पीड हा मिडियम ठेवायचा. मगच आपला पेपर डोसा एकदम कुरकुरीत चांगला असा भाजला जातो. हा बघा हा पेपर डोसा आता चांगला एक बाजूनी भाजलेला आहे. आता पेपर डोसा आपण काढून घेणार आहोत. हा बघा अशा प्रकारे उलटण्याने पेपर डोसा आता काढायचा आहे. हा बघा अशा प्रकारे कडा प्रथम उलटण्याने असा काढायचा. हा बघा अशा प्रकारे आता निघालेला आहे. आता हा पेपर डोसा चांगला तयार झालेला आहे. पहिली बाजू भाजलेला आहे. हा बघा एकदम कुरकुरीत असा हा पेपर डोसा तयार झालेला आहे. रंग एकदम छान आलेला आहे. हा बघा एकदम पातळ व असा कुरकुरीत हा पेपर डोसा तयार झालेला आहे. दुसरी बाजू पण एकदम चांगल्या प्रकारे आपण भाजून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे. हा बघा
आता चांगला हा पेपर डोसा तयार झालेला आहे. आता हा पेपर डोसा मी एका ताटामध्ये काढत आहे. हा बघा, चटणी, सांबर, बटाट्याची भाजी असा हा या ताटामध्ये ठेवला आहे. त्यामध्येच हा पेपर डोसा ठेवलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे पेपर डोसा घरी तयार केलेला आहे, म्हणजे झालेला आहे. आता दुसरा पेपर डोसा पण मी असाच तयार करून घेते. तव्यावर तेल घालायचा. हां बघा, अशा प्रकारे पीठ घालायचा. तो व्यवस्थित असा करून घ्यायचा, गोलाकार असा. पीठ कसा पण पडतो, तो खोलगट तवा आहे ना. मग नंतर आपण व्यवस्थित असा चमच्याने म्हणजेच पळीने चांगला असा आकार द्यायचा. आता या डोश्यावर पण झाकण असा ताट झाकायचा. हां बघा, अशा प्रकारे चांगला असा भाजून घ्यायचा. आता हा डोसा चांगला तयार झालेला आहे. हां बघा, रंग एकदम थोडा थोडा हा बघा आतून दिसत आहे ब्राऊन कलर. रंग छान आलेला आहे. एकदम पातळ असा हा डोसा, पेपर डोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे काढून घ्यायचा उलटण्याने. हा डोसा लगेच निघाला आहे. पहिला थोडासा वेळ लागतो. तवा गरम झाला की डोसे आपले पटापटा निघतात. हां बघा, आता या ताटामध्येच मी हा पण डोसा काढून घेते. हां बघा, एकदम ब्राऊन कलर, एकदम चांगला डोसा असा तयार झालेला आहे. मी 2 डोसे तुम्हाला करून दाखवलेला आहे. याच्यावर थोडासा तेल घालायचा, म्हणजे लावायचा चमच्याने. चांगला डोसा असा भाजून घ्यायचा. हा डोसा पण मी याच ताटात काढते. हा पहिला डोसा, हा दुसरा डोसा, पेपर डोसा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे पेपर डोसा दोन्हीही तयार झालेले आहेत. हा बघा, एकदम टेस्टी असा पेपर डोसा तयार आहे. एकदम टेस्टी, खस्ता, कुरकुरीत डोसा. हा बघा, आपला पेपर डोसा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा टिप्स लक्षात ठेवायचा की तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ 4 तास भिजवायचा. भिजवून झाल्यावर रुबून घ्यायचा. तो रुबलेला पीठसुद्धा 4 तास भिजायला ठेवायचा. भिजून झाल्यावर 1 ग्लास तांदळास अर्धा वाटी बेसन हे पीठ रुबून घेतल्यावर घालायचा. कुरकुरीत पेपर डोसा हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.